नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजची रेसिपी आहे लहान मुलांना अतिशय आवडणारा जाम। तर हा जाम आपण पपईपासून तयार करणार आहोत। अतिशय पौष्टिक, हेल्दी आणि अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी हा जाम तयार करणार आहोत। तर हा जाम आपण 2 महिने फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतो। लहान मुलं शक्यतो पपई खात नाही, तर त्यासाठी आपण अशा प्रकारे जाम करून मुलांना खाऊ घालू शकतो। पपईचे सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी किती लाभदायक आहे हे सर्वांना माहीतच आहे। त्यासाठी लहान मुलं पपई खाण्यासाठी टाळतात, तर आपण या प्रकारे त्यांना जाम करून ब्रेडवर लावून देऊ शकतो। तर हा जाम मी कसा तयार केला हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर रेसिपीला सुरुवात करू। इथे बघा, एक पिकलेली मोठी पपई घेतलेली आहे। तर छान आता तिला कट करून बिया काढून घेतलेल्या आहे। त्यानंतर हिचे बारीक उभे काप करायचे आहे आणि साल काढून टाकायचे आहे। तर या पद्धतीने पाठीमागची साल काढून घेत आहे। इथं सर्व साल काढून झाले की आपण एक खोबऱ्याची किसणी घेणार आहोत आणि त्यावरती हे पपईचे तुकडे किसून घेणार आहोत। तर इथे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे नाही आहेत, कारण मिक्सरमध्ये फिरवल्यावरती याची पूर्ण पातळ पेस्ट होईल आणि पातळ सुद्धा होईल। त्यासाठी आपल्याला खोबऱ्याच्या किसणीने जाडसर असं किसून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं की पपईचे थोडे थोडे कण सुद्धा यामध्ये राहतात आणि जाम खाताना खूप छान असं पपई खाल्ल्यासारखा फील येतो। तर इथे बघा, पूर्ण असं पपईचा किस करून घेतलेला आहे। त्यानंतर एक वाटीने आपण तो मोजून घेणार आहोत आणि पपई गोड किती आहे यावरती आपण साखर टाकणार आहोत। तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आता एका पॅनमध्ये हा पपईचा गर टाकून द्यायचा आहे आणि हलवून घेणार आहोत। तर पपईमध्ये असलेले पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत यामध्ये आपण साखर टाकायची नाहीये। तर तुम्ही बघू शकता, पपईमधले असलेलं पाणी हे थोडं प्रमाणात आटलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे, कारण पपई गोड आहे त्यामुळे अर्धी वाटी पुरेशी आहे। 1 चमचा लिंबाचा रस सुद्धा यामध्ये टाकलेला आहे, त्यामुळे साखरेचा कडक पाक होणार नाही आणि साखरेचे कण सुद्धा लागणार नाही। तर आता हा पाक आपण छान ट्रान्सफर होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, पपईचे थोडे थोडे कण सुद्धा यामध्ये आहेत। तर आता छान आपण याला 5-10 मिनिटं शिजवून घेणार आहोत। गॅस आपण मध्यमवरच ठेवणार आहोत। तर आता छान मिक्स करत राहायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, छान असा गोळा तयार होत आहे। तर हा पपईचा जाम खाण्यासाठी अतिशय छान लागतो आणि वेगळ्या चवीचा जाम मुलांना नक्की आवडेल। तर अजून थोडा वेळ आपण हे परतून घेणार आहोत। जोपर्यंत आपल्याला हा जाम ट्रान्सफर दिसत नाही तोपर्यंत आपण हे तयार करून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता, जाम सुद्धा आता मस्त ट्रान्सफर झालेला आहे आणि थोडासा घट्ट सुद्धा झालेला आहे। आता हा थंड झाला की अजून थोडा घट्ट होईल, त्यासाठी मी या स्टेजवरती गॅस बंद करत आहे। पूर्णपणे थंड झालं की एका काचेच्या बाउलमध्ये हे काढून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही स्वच्छ धुतलेल्या एका बर्नीमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता। तर इथे आपला मस्त घरच्या घरी हेल्दी आणि पौष्टिक असा पपईचा जाम तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कसा झाला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।